नवा आत ओवरी औटपिडा जवळी, शून्यातील काळी सकुमार. अंगुष्ट पूर्वार्धा मसुरा मात्र दीर्घ, उन्मनीचा मार्ग तेची ठाई. ज्ञानदेव म्हणे पूर्वार्धाती तू गीर, सर्व हे साचार विश्व देखे. दिशे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण आजपासून 7 ते 12 अध्याय श्रीमद भगवद्गीतेचे जे उपासना कांड याचा आपण अभ्यास करणार आहोत. आजचं चिंतन 7वा अध्याय श्लोक क्रमांक 1. मयि आसक्त मना. पार्थ योगम युंजन मदाश्रय, असंशयम समग्रम माम यथा चास्यसि तच्छृणु. अर्थात श्री भगवान म्हणतायत की हे पार्थ, माझ्या भावनेनं पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. 1 ते 6 अध्याय हे कर्मकांडात गेले. त्या ठिकाणी भक्त कसा असावा, कशा प्रकारे भक्तानं तयार होऊन माझ्या ठिकाणी यावं याविषयी भगवंतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता भगवंत म्हणत आहेत की मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया, संशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मला पूर्णपणे जाणून घेण्याकरिता आता तू काय करायला पाहिजे अर्जुना. म्हणजे भगवंताला जर पूर्ण जाणून घ्यायचं असेल, कारण काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय स्वीकार करण्यातही काही अर्थ नाही महाराज. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी नेमका कोण आहे, माझी व्यापकता काय आहे, माझा अधिकार काय आहे, मी करतो काय आणि मी कसा आहे, कुठं आहे, हे पूर्णपणे तू जाणून घे अर्जुना. आणि ते जाणण्याकरता आता काय करायला पाहिजे तो उपाय भगवंत अर्जुनाला सांगतायत. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचं पूर्णपणे वर्णन करण्यात आलं आहे महाराज. या ठिकाणी बीज आहे, कृष्ण भावना भावित जीव कसा होतो किंवा जीवानं कृष्ण भावना भावित कसं व्हावं, भगवंताचं कसं होऊन राहावं याचं सविस्तर मार्गदर्शन या 7व्या अध्यायामध्ये आहेत. भगवान श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तिथं कशाचीच कमी नाही महाराज. आणि ते आपले हे ऐश्वर्य कसं प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितलं आहे. आपल्या जीवनातही भगवंत क्षणोक्षणी प्रकट होत असतो, फक्त आपल्याला कळत नाही. का कळत नाही? त्याच्या स्वरूपाची आपल्याला जाण नाही. म्हणून भगवंताला जाणून घेण्याकरता काय करायला पाहिजे हे भगवंत स्वतःच अर्जुनाला सांगतायत. आणि हेच माऊलींनी त्यावर भाष्य करताना आजच्या या 7व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणतात की यात आपल्या संत श्रोत्यांना उद्देशून म्हणतायत माऊली की ऐका मग तो अर्जुनो, ऐका मग तो अनंतू, पार्था असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालाशी आता. संत श्रोते हो, माऊली म्हणतायत की ऐका. मग भगवंत अर्जुनाला काय म्हणतायत की अरे आता तू निश्चय करून योग संपन्न झालास. काल आपण चिंतन केलं की 1 ते 6 अध्यायामध्ये जीवाला त्याच्या अहमपणापासून, त्याच्या अहंकारापासून, त्याच्या अज्ञानापासून भगवंत
अर्जुनाचं निमित्त करून कसं बाहेर येता येतं याचं मार्गदर्शन भगवंतानी 1 ते 6 अध्यायामध्ये केलेलं आहे. निमित्त अर्जुनाचं आहे, पण पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत खरोखर आपण जर मनपूर्वक त्याचं श्रवण केलं तर लक्षात येतं की आपण जे वागतो आहे ते केवळ अज्ञानापोटी वागतो आहेत. वास्तविक आपलं वागणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. ते कसं चुकलेलं आहे हे पाहण्यासाठीच 1 ते 6 अध्याय कर्मकांड त्यात आपल्याला झोकून द्यायचं आहे. आणि ते म्हणतात ना, असा पाखून माखून निघतं बाहेर, तसं पूर्ण तयार होऊन मग जीव कर्मकांडाच्या अध्यायामध्ये कर्मकांडाच्या या प्रकरणामध्ये प्रवेश करतो. आणि कर्मकांडामध्ये जेव्हा उपासनाकांडामध्ये प्रवेश करतो आणि उपासनाकांडामध्ये जेव्हा जीव येतो तिथून ज्ञानप्राप्तीला सुरुवात होत असते. जीवाला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि पहिलं ज्ञान काय जाणून घ्यायचं आहे तर भगवंत म्हणतात माझं ऐश्वर्य जाणून घे, माझं स्वरूपाची तू जाण करून घे अर्जुना. कारण एकदा स्वरूप कळालं, त्याची महती कळाली, विस्तीर्णता कळाली, व्यापकता कळाली, अधिकार कळाला की मग श्रद्धा आपोआप दृढ होत जाते महाराज, की याच ठिकाणी आपलं कल्याण आहे. नववधू मंडपात हार घातल्यानंतर, वराला वरल्यानंतर नाव घेते, एकदाच नाव घेते महाराज. आयुष्यभराची जबाबदारी त्या वरावर येऊन पडते. अगदी तसंच जीव जेव्हा भगवंताशी एकरूप होऊन जातो 1 ते 6 अध्यायाचा अभ्यास करून, त्यावेळेस भगवंत आपोआपच त्याचा स्वीकार करतात आणि ज्ञानप्रदान खरं तर या उपासनाकांडापासून सुरुवात होतं. आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाला ते सांगतायत की माझं ऐश्वर्य जाणून घ्यायचं आहे ना, मय्यासक्त मनापार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञाशीची तच्छृणु. ऐक ते आता माझं ऐश्वर्य जर तुला जाणून घ्यायचं असेल तर. आणि माऊली ते सांगतायत की श्रोते हो, हे संत जन हो, भगवंत अर्जुनाला जे सांगताहेत तेच मी तुम्हाला सांगतोय आणि त्यात सर्वांचंच कल्याण आहे. जीवाचं कल्याणच होऊन जातं महाराज. म्हणून माऊली म्हणतात ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालाशी आता. अरे बालवाडीतून तू आता पुढे आलात अर्जुना, आता तू ज्ञान आत्मसात करण्याकरता योग्य झाला आहेस. अर्जुनानं ऐकलंच तसं आहे महाराज, मनपूर्वक श्रवण केलं आहे आणि त्यामुळं त्या श्रवणाचं प्रमाणपत्र भगवंत आजच्या ओवीतून अर्जुनाला देत आहेत की आता तू योग्य झालास, आता तू शिकण्याचा लायक झाला आहे, तुला मी ज्ञान दिलेलं आता वाया जाणार नाही याची मला खात्री झालेली आहे. आणि म्हणून भगवंत आता अर्जुनाला जे काही आपल्या लीलेनं वर्णन करून सांगतील तेच मी ओवी छंद करून माऊली म्हणतात आता तुम्हाला सांगतो आहे. आणि ते सांगायला भगवंताने अर्जुनाला सुरुवात केली ना, तेच माऊली आपल्यालाही सांगतायत की ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालाशी आता. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.